जय जय रघुवीर समर्थ. श्री दासबोध. दशक पहिला. स्तवनाचा. समास पहिला. ग्रंथारंभ लक्षण. मंगलाचरण. श्रीराम. श्रोते पुस्तिकोन ग्रंथ, काय बोलिले जी येथ, श्रवण केली याने प्राप्त, काय आहे. ग्रंथाच्या सुरुवातीला श्रोते श्री सद्गुरू समर्थ रामदास स्वामींना विचारत आहेत की आपण जो ग्रंथ सांगणार आहात त्याचे नाव काय आहे, यात काय सांगितले आहे आणि हा ग्रंथ श्रवण केल्याने काय लाभ होणार आहे. ग्रंथानाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, येथ बोलिला विशद, भक्ती मार्ग. या प्रश्नावर समर्थ सांगतात की या ग्रंथाचे नाव दासबोध असून यात गुरु शिष्यांच्या संवादातून भक्ती मार्गाचे स्पष्ट वर्णन करण्यात आले आहे. नवविद्या भक्ती आणि ज्ञान, बोलिले वैराग्यांचे लक्षण, बहुधा अध्यात्म निरोपण, निरोपिले. नवविद्या भक्तीचे स्वरूप, ज्ञानाचे आणि वैराग्याची लक्षणे सांगून विशेषतः अध्यात्मविद्येचे निरूपण यात केले आहे. भक्तीचे न योगे देव, निश्चय पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. भक्तीच्या योगानेच मनुष्यास निश्चितपणे ईश्वराची प्राप्ती होते, हाच या ग्रंथाचा मुख्य सिद्धांत आहे. मुख्य भक्तीचा निश्चय, शुद्ध ज्ञानाचा निश्चय, आत्मस्थितीचा निश्चय, बोलला असे. मुख्यतः भक्तीचे स्वरूप काय, शुद्ध ज्ञान कशास म्हणावे, आत्मस्थितीची लक्षणे कोणती, याविषयीचे निसंदेह प्रतिपादन या ग्रंथात केले आहे. शुद्ध उपदेशाचा निश्चय, सायुज्य मुक्तीचा निश्चय, मोक्षप्राप्तीचा निश्चय, बोलिला असे. या ग्रंथात उत्कृष्ट उपदेश कसा असतो, सायुज्य मुक्ती म्हणजे काय, मोक्षप्राप्ती कशी करून घ्यावी यांविषयी ठाम मते मांडली गेली आहेत. शुद्ध स्वरूपाचा निश्चय, विदेह स्थितीचा निश्चय, अलिप्तपणाचा निश्चय, बोलिला असे. शुद्ध स्वरूप स्थिती कशी असते, विदेहावस्था म्हणजे काय, अलिप्तपणा म्हणजेच निसंगता कशा प्रकारे मिळवावी हे सांगितले आहे. मुख्य देवाचा निश्चय, मुख्य भक्ताचा निश्चय, जीवशिवाचा निश्चय, बोलिला असे. मुख्य देव कोणता, त्यास कसे जाणावे, जाणता भक्त कसा असतो, जीव शिव यांचे स्वरूप कसे आहे, त्यांच्यात काय भेद आहे, याचे निसंशय प्रतिपादन करण्यात आले आहे. मुख्य ब्रह्मांचा निश्चय, नाना मतांचा निश्चय, आपण कोण हा निश्चय, बोलिला असे. मुख्य देव म्हणजे परब्रह्म कशास म्हणावे, आपले खरे स्वरूप काय, याविषयीची मते ठामपणे सांगून नाना मतांच्या गुंतागुंतीमुळे मनुष्य कसा चक्रावून जातो हे त्या मतांचे स्वरूप सांगून स्पष्ट केले आहे. मुख्य उपासना लक्षण, नाना कवित्व लक्षण, नाना चातुर्य लक्षण, बोलिला असे. या ग्रंथात मुख्यतः उपासना कशी करावी, कवित्वाची नाना लक्षणे कोणती आहेत, तसेच चातुर्याची विविध लक्षणे कोणती यांचे वर्णन करण्यात आले आहे. मायत्वाचे लक्षण, पंचभूतांचे लक्षण, कर्ता कोण हे लक्षण, बोलिला असे. मायेची उत्पत्ती कशी झाली, तिचे लक्षण कोणते, पंचमहाभूतांची लक्षणे कोणती आणि या सर्वांचा कर्ता कोण याविषयीचे विवेचन येथे केले आहे. नाना किंत निवारिले, नाना संशयो छेदिले, नाना आशंका फेडिले, नाना प्रश्न, नाना कुशंका, नाना संशय, विविध आशंका आणि विविध प्रश्न यांचे समाधानकारक निरसन या ग्रंथात करण्यात आले आहे. ऐसे बहुधा निरोपिले, ग्रंथ गर्भी जे बोलिले, ते अवघेचे अनुवादिले, न वचे की कंदा. या प्रकारे यात अनेक विषयांचे निरूपण केले गेले आहे, पण ग्रंथारंभीस त्या सर्वांसंबंधी कसे काय सांगता येईल. तथापि अवघा दासबोध, दशक फोडून केला विशद, जे जे दशकीचा अनुवाद, ते ते दशकी बोलिला. तथापि एवढे म्हणता येईल की हा ग्रंथ 20 दशकात विभागला गेला आहे व प्रत्येक दशकात 10 समास आहेत. ज्या दशकात जो विषय सांगितला गेला आहे त्याचे विवरण त्या त्या दशकात केले गेले आहे. नाना ग्रंथाच्या संबंधी उपनिषदे, वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित हा ग्रंथ उपनिषदे, वेदांत, श्रुती तसेच इतरही अनेक ग्रंथांच्या आधारे व मुख्यतः शास्त्र प्रचिती व आत्मप्रचितीच्या आधारे लिहिला गेला आहे. नाना संमती अन्वये, म्हणून मिथ्या म्हणता नये, तथापि अनुभवासी ये प्रत्यक्ष आता. खरे तर अनेक ग्रंथांच्या आधारे हा लिहिला आहे, म्हणून यास मिथ्या म्हणता येत नाही, हे तुमच्या प्रत्यक्ष अनुभवाला येणारच आहे. मत्सरे यासी मिथ्या म्हणती, तरी अवघेची ग्रंथ उच्चरेती. नाना ग्रंथाच्या संमती, भगवत वाक्य. जे लोक मत्सराने यास मिथ्या ठरवतात त्यांच्या हे लक्षातच येत नाही की असे केल्याने ज्या नाना ग्रंथांच्या व भगवत वचनांच्या आधारे हा ग्रंथ लिहिला गेला आहे त्यांनाही ते मिथ्या ठरवित असतात. शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूतगीता, वेद आणि वेदांत, भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता, उपनिषदे, भागवत इत्यादी नाना ग्रंथ संमतीस बोलेले येथ, भगवत वाक्य यथार्थ निश्चयेसी.
शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूत गीता, तसेच वेद आणि वेदांत, भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता, उपनिषदे, भागवत तसेच यांसारखेच अनेक ग्रंथ व मुख्यतः भगवत वचनांच्या आधारेच यातील विषय मांडले गेले आहेत. भगवत वचनी अविश्वासे ऐसा कोण पतित असे, भगवत वाक्य विरहित नसे बोलणे येथीचे. भगवत वचनास अनुसरूनच येथे विषय प्रतिपादन केले आहे आणि भगवत वाक्याविषयी अविश्वास ज्यास वाटेल असा शूद्र व हीन कोण बरे असणार आहे. पूर्ण ग्रंथ पाहिल्याविन उगाच ठेवी जो दूषण, तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी. संपूर्ण ग्रंथाचा अभ्यास न करता जो कोणी या ग्रंथात दोष आहेत असे म्हणून त्यास नाव ठेवतो, तो केवळ दुराभिमानी व हीन मनोवृत्तीमुळे मत्सराधीन होऊनच असे करीत असतो. अभिमाने उठे मत्सर, मत्सरे ये तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार, प्रबळे बळे. वृथा अभिमानामुळे मत्सर वाटू लागतो व मत्सरामुळेच तिरस्कार उत्पन्न होऊन अत्यंत प्रबळ असा क्रोधाचा विकार त्याचे ठिकाण प्रभाव गाजू लागतो. ऐसा अंतरी नासला, काम क्रोधे खवळला, अहंभावे पालटला, प्रत्यक्ष दिसे. अशा रीतीने कामक्रोध बळावले म्हणजे त्याचे अंतरंग दूषित बनते व अहंकाराने त्याचा स्वभाव बदलल्याचे प्रत्यक्ष दिसून येते. कामक्रोधे लिथाडिला, तो कैसा म्हणावा भला, अमृत सेवितांच पावला, मृत्यूवर राहो. जो कामक्रोधाच्या अधीन झालेला असतो त्यास भला कसे बरे म्हणावे. अमृत पिण्याने वास्तविक अमरत्व प्राप्त व्हावयास हवे, पण कामक्रोधास वश झाल्यानेच अमृत पिऊनही राहूचे मरण ओढवलेच नाही का. आता असो हे बोलणे, अधिकारासारिखे घेणे, परंतु अभिमान त्यागणे हे उत्तमोत्तम. बरे, आता हा विषय राहू दे. या ग्रंथातून ज्याने त्याने आपापल्या कृतीनुसार जे सार ते ग्रहण करावे. मुख्य म्हणजे अभिमानाचा त्याग करून याचा रसास्वाद घ्यावा, हीच गोष्ट उत्तम आहे. बांगा श्रोती आक्षेपिले, जिये ग्रंथी काय बोलिले, ते सकळही निरोपिले, संकळित मार्ग. ग्रंथारंभी श्रोत्यांनी या ग्रंथात काय आहे असा जो प्रश्न केला होता त्यासंबंधीचे सर्व विवेचन येथे थोडक्यात केले आहे. आता श्रावण केले याचे फळ, क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मूळ एकसरा. आता हा ग्रंथ श्रवण केल्याने काय फळ मिळते या प्रश्नाचे उत्तर असे की हा श्रवण केल्याने श्रोत्यांच्या मनातील सर्व संशय समूळ नष्ट होऊन त्यांच्या आचरणात तत्काळ फरक पडतो. मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम, सायोज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे. कुठलेही अवघड साधन करावे न लागता सोपा मार्ग कोणता हे कळून सायुज्य मुक्तीचे रहस्य बसल्या ठिकाणीच अनायासे हाती येते. नासे अज्ञान दुःख भांती, शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती. ऐसी आहे फळश्रुती ये ग्रंथी. अज्ञान दुःख विपरीत ज्ञान नष्ट होऊन तत्काळ ज्ञानप्राप्ती होते, हीच याची फलश्रुती होय. योगी यांचे परमभाग्य, अंगी बाणे ते वैराग्य, चातुर्य कळे यथायोग्य, विवेके सहित. योगी ज्याला परमभाग्य मानतात ते वैराग्य अंगी बांधते व अंतर्यामी विवेक उत्पन्न होऊन यथायोग्य चातुर्याची प्राप्ती होते. भ्रांत अवगुणी अवलक्षण, तेची होती सुलक्षण, धूर्त तार्किक विचक्षण, समयो जाणती. जे श्रवणापूर्वी अस्थिर अंतकरणाचे अवगुणी व अवलक्षणी असतात ते सुलक्षणी, चतुर, तार्किक व कुशाग्र बुद्धीचे तसेच वेळप्रसंग पाहून योग्य आचरण करणारे होतात. आळसी तेची साक्षपी होती, पापी तेची प्रस्तावती, निंदक तेची वंदू लागती, भक्ती मार्गासी. जे श्रवणापूर्वी आळशी होते ते उद्योगी बनतात. जे कोणी पापी होते त्यांना कृतकर्माचा पश्चाताप होऊन त्यांची चित्तशुद्धी होऊ लागते. जे कोणी श्रवणापूर्वी भक्ती मार्गाची निंदा करीत असतात ते आता श्रवणामुळे भक्तीचे महत्त्व कळल्याने तिची प्रशंसा करू लागतात. बद्धची होती मुमुष, मूर्ख होती अतिदक्ष, अभक्तची पावती मोक्ष, भक्ती मार्गे. बुद्धू असतात ते ग्रंथ श्रवणाने मुमुष बनतात, मूर्ख असणारे अतिदक्ष बनतात व भक्ती मार्गाचे अवलंबन केल्याने पूर्वी अभक्त असणारेही मोक्षप्राप्ती करून घेतात. नाना दोष ते नासती, पतिततेची पावन होती, प्राणी पावे उत्तम गती, श्रवण मात्रे. केवळ श्रवणाच्या योगे नाना दोष नष्ट होऊन पतितही पावन होतात व त्या त्या व्यक्तींना उत्तम गती प्राप्त होते. नाना धोके देहबुद्धीचे, नाना किंत संदेहाचे, नाना उद्वेग संसाराचे, नासती श्रवणे. श्रवणाने दृढ देहबुद्धीमुळे होणारे नुकसान, दुःख, शोकादी तसेच
कृतकवत संशय आणि नाना प्रकारचे सांसारिक उद्वेग अर्थात त्रिताप पंचक्लेशादी नष्ट होतात. ऐसी याची फलश्रुती श्रवणे चुके अधोगती मनास होय विश्रांती समाधान. या ग्रंथाची फलप्राप्ती अशी आहे की केवळ श्रवणाने अधोगती तर चुकते, शिवाय मनास सहज संतोषरूपी समाधान लाभून परमविश्रांतीही प्राप्त होते. जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा, मत्सरधरी जो पुंसा तयास तेची प्राप्त. ज्याचा जसा भावार्थ असेल त्याप्रमाणे त्याला तसा लाभ होतो. एखाद्याच्या मनात मत्सरादी वाईट भाव असेल तर त्याच्या भावास अनुसरूनच त्यास फळप्राप्ती होते. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे ग्रंथारंभ लक्षणाम समास पहिला समाप्त.